नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणार आहोत. म्हणजे त्यांच्याबद्दल तर आपण नेहमीच ऐकतो, पण आज जरा वेगळ्या अँगलने बघूया. आपल्याकडे काही महत्वाचे अभ्यासपूर्ण स्रोत आहेत. हो, जसं की जदुनाथ सरकार यांचं शिवाजी अँड हिज टाइम्स, नील नागवेकर यांचा पोवाड्यांवरचा एक निबंध आहे, मुंबई विद्यापीठाचं साहित्य आणि क्वेस्ट जर्नल्समधला एक लेख. बरोबर. आणि आपला उद्देश फक्त गोष्टी सांगणं नाहीये. नाही. तर या स्रोतांमधून महाराजांचं कर्तृत्व, त्यांची विचारसरणी, त्यांच्यासमोरची आव्हानं, त्यांचं प्रशासन आणि त्यांचा जो वारसा आहे तो जरा खोलात जाऊन समजून घ्यायचा प्रयत्न करूया. अगदी. म्हणजे काही असे मुद्दे जे कदाचित आपल्याला लगेच दिसत नाहीत ते उलगडण्याचा प्रयत्न करू. बरोबर. म्हणजे महाराज फक्त योद्धे होते की त्या पलीकडे अजून बरंच काही. चला तर मग या स्रोतांच्या मदतीने त्यांची दूरदृष्टी आणि त्यांना सामोरं जाव्या लागलेल्या त्या प्रचंड सामाजिक आव्हानांचा मागोवा घेऊया. सुरुवात करू त्यांच्या धोरणांपासून. आता जदुनाथ सरकार म्हणतात की महाराजांचं राज्यविस्ताराचं धोरण हे त्या काळात नवीन नव्हतं. म्हणजे इतर राजेही तेच करत होते, हिंदू मुस्लिम सगळेच. मग वेगळे पण कुठे होतं? हा चांगला मुद्दा आहे. म्हणजे बघा, फरक आहे तो दृष्टिकोनात. सरकार काय म्हणतात की इस्लामिक कायद्यानुसार मुस्लिम राजाचं कर्तव्य काय, तर दार उल हर्ब म्हणजे जिथे इस्लाम नाही ते जिंकून दारुल इस्लाम बनवणं. अच्छा. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हे खरंय, पण त्याचा जो पाया होता तो धार्मिक कट्टरतेचा नव्हता. हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे. म्हणजे ते स्वतः खूप धार्मिक होते, पण हो, अत्यंत धार्मिक होते, पण त्यांची धार्मिकता त्यांना इतरांचा द्वेष करायला शिकवत नव्हती. त्यांनी सगळ्या धर्मांचा, पंथांचा आदर केला. खूप सहिष्णू होते ते. याचंच उदाहरण म्हणजे त्यांच्या प्रशासनात आणि सैन्यातले मुस्लिम अधिकारी, हे ना? अगदी. त्यांचे सचिव कोण? मुन्शी हैदर. आरमारातील महत्वाचे अधिकारी सिद्धी संबळ, सिद्धी मिस्री आणि आरमाराचे प्रमुख दौलत खान. हे काय दाखवतं की त्यांच्या राज्यात माणसाची गुणवत्ता पाहिली जायची, त्याचा धर्म नाही. त्या काळात हे खूपच वेगळं आणि महत्वाचं होतं. खरंय. आणि ती चौथ वसुलीची पद्धत, ती तर नेहमी चर्चेत असते. सरकार त्याबद्दल काय म्हणतात? चौथ. सरकार सांगतात, म्हणजे प्रिन्सेप नावाच्या लेखकाचा संदर्भ देऊन, की मराठा सरदार काय करायचे, त्यांच्या लष्करी ताकदीच्या जोरावर शेजारच्या प्रदेशांकडून संरक्षणाच्या बदल्यात उत्पन्नाचा चौथा हिस्सा मागायचे. अच्छा, संरक्षणाच्या बदल्यात? हो, याला मुलुखगिरी म्हणायचे. सुगीच्या हंगामात ही मोहीम व्हायची. सरकार याला त्यावेळच्या राजकीय पद्धतीचा एक भाग म्हणूनच बघतात. म्हणजे त्यावर कोणती चांगली वाईट अशी टिप्पणी करत नाहीत. समजलं. पण मग सरकार एका खूप महत्वाच्या आणि खरं सांगायचं तर थोड्या धक्कादायक मुद्द्याकडे पण लक्ष वेधतात. ते म्हणतात की शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभारलं त्यातच त्याच्या ऱ्हासाची बीजं होती. हे कसं शक्य आहे? हो, हे विधान खरंच विचार करायला लावणारं आहे. इतक्या कष्टाने मिळवलेल्या स्वराज्यातच विनाशाची कारणं? बरोबर. सरकारांच्या मते काय झालं, स्वराज्यामुळे यश मिळालं, समृद्धी आली, तसं समाजात हिंदू रूढीवाद वाढला. विशेषतः जातीभेद जास्त तीव्र झाला. अरे, त्यांनी उदाहरणं दिली आहेत बरं का. म्हणजे सह्याद्रीच्या पश्चिमेकडचे ब्राह्मण पूर्वेकडच्या ब्राह्मणांना कमी लेखायचे. डोंगरावरचे मराठे मैदानी मराठ्यांना तुच्छ मानायचे. चित्पावन विरुद्ध देशस्थ, ब्राह्मण मंत्री विरुद्ध कायस्थ सचिव, असे संघर्ष सुरू झाले. आणि वतनदारीचा पण मुद्दा मांडतात ते. त्याचा काय परिणाम होत होता? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. वतन म्हणजे काय, तर पिढीच्यात हक्क, जहागीर, अधिकार. सरकार म्हणतात की त्या काळात अनेकांसाठी हे वतन सांभाळणं, टिकवणं हे सगळं काही होतं. मातृभूमीपेक्षा मोठं. अगदी. मातृभूमी, स्वराज्य या कल्पना त्यांच्यासाठी दुय्यम होत्या. या वतनदारीमुळे लोकांची निष्ठा विभागलेली होती. म्हणजे स्वराज्यापेक्षा आपलं वतन जास्त महत्वाचं, अशी भावना वाढीस लागली होती. बापरे. म्हणजे एका बाजूला एवढा मोठा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न आणि दुसरीकडे समाजातच एवढी खोलवर गेलेली फूट. हे आव्हान किती मोठं असेल ना? प्रचंड. कल्पना करा, समाजात कमालीची विभागणी होती. सरकार ग्रामण्य नावाच्या प्रथेचा उल्लेख करतात. ग्रामण्य म्हणजे उच्च जाती खालच्या जातींवर सामाजिक बहिष्कार टाकायच्या. आणि हा बहिष्कार इतका भयंकर मानला जायचा की मृत्यूदंडापेक्षाही वाईट. अरे देवा. हो. आणि या अपमानामुळे, या त्रासामुळे कधीकधी खालच्या जातीतले प्रतिष्ठित लोकसुद्धा आपल्याच राजाविरुद्ध शत्रूला जाऊन मिळाल्याची उदाहरणं आहेत, असं सरकार नोंदवतात.
म्हणजे एकसंध राष्ट्रीयत्वाची भावना जी म्हणतो आपण ती समाजात खोलवर रुजलेलीच नव्हती. आणि अशा परिस्थितीत महाराजांना स्वराज्य उभं करायचं होतं आणि टिकवायचं पण होतं. इतकी सगळी अंतर्गत आव्हानं असताना सुद्धा त्यांनी एक मजबूत प्रशासन आणि लष्कर उभं केलं, हे खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे. त्यांच्या लष्करी ताकदीबद्दल काय सांगतात हे स्रोत? त्यांची लष्करी संघटना अत्यंत प्रभावी होती. हे सरकार आणि मुंबई विद्यापीठाचं साहित्य दोन्ही मान्य करतात. एक तर त्यांची गुप्तहेर यंत्रणा अप्रतिम. बहिर्जी नाईक. बरोबर. बहिर्जी नाईकांच्या नेतृत्वाखाली शत्रूच्या गोटातली अगदी बारीक-सारीक माहिती मिळवली जायची. दुसरं म्हणजे त्यांच्या सैन्याच्या हालचाली अतिशय वेगवान. हो. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गनिमी कावा. त्यांनी काय केलं, तिथली भौगोलिक परिस्थिती, मराठा सैनिकांचा स्वभाव, शत्रूची ताकद या सगळ्याचा विचार करून गनिमी काव्याचा इतका प्रभावी वापर केला की सरकार म्हणतात औरंगजेबाच्या काळात त्यांची हलकी घोडदळ आणि पायदळ फौज अजिंक्य मानली जात होती. वाह. लष्करी सामर्थ्या इतकंच महत्त्वाचं होतं प्रशासनाची घडी बसवणं. त्यांचं ते अष्टप्रधान मंडळ ते खूप प्रसिद्ध आहे. पण ती व्यवस्था नेमकी कशी होती? खूप गुंतागुंतीची होती का? अष्टप्रधान मंडळ हा तर प्रशासनाचा कणाच होता. 8 मुख्यमंत्री होते त्यात. हां. मंत्री किंवा वाकनीस हे अंतर्गत कारभार बघायचे. सुमंत किंवा डबीर हे परराष्ट्र व्यवहार, सचिव किंवा सुरनीस हे पत्रव्यवहार सांभाळायचे. पंडितराव हे धार्मिक कार्य बघायचे. सेनापती किंवा सरनोबत हे लष्कर प्रमुख आणि न्यायाधीश. बरं. आणि गंमत म्हणजे यातले पंडितराव आणि न्यायाधीश सोडले तर बाकीच्या मंत्र्यांना वेळ पडली तर लष्करी मोहिमांमध्ये सुद्धा भाग घ्यावा लागायचा. अच्छा, म्हणजे फक्त ऑफिसमध्ये बसून काम नव्हतं? अजिबात नाही. पण अर्थात अंतिम निर्णय हा महाराजांचाच असायचा. आणि ह्या मंडळाला मदत करायला अजून काही रचना होती का? म्हणजे एवढं मोठं राज्य. हो, होती ना. प्रत्येक प्रधानाच्या मदतीला कारकून असायचे. आणि प्रशासनाचे वेगवेगळे विभाग होते. त्यांना कारखाने आणि महाल असं म्हटलं जायचं. कारखाने आणि महाल म्हणजे आजच्यासारखे कारखाने? नाही, तसं नाही. हे प्रशासकीय विभाग होते. म्हणजे खजिना सांभाळायला वेगळा विभाग, पोते खजिना, धान्याची कोठारं म्हणजे अंबरखाना, कोठी, व्यापारावर देखरेख, सौदागीर, लष्कराचं साहित्य, तोफखाना, पागा म्हणजे घोडदळ आणि महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र सांभाळायला दफ्तरखाना, असं सगळं होतं. बात रे, किती डिटेल्स आहेत. हो, एकूण 18 कारखाने आणि 12 महाल होते. इतकी ती व्यवस्थित रचना होती. आणि राज्याचे 3 मुख्य प्रशासकीय विभाग होते ज्यांचे प्रमुख सरकारकडून असायचे आणि ते थेट राजाला जबाबदार असायचे. कमाल आहे. आणि सामान्य माणसाला न्याय कसा मिळायचा? न्यायव्यवस्था कशी होती? न्यायव्यवस्था तशी बरीच सोपी होती. गाव पातळीवर पंचायत आणि गावाचा मुख्य अधिकारी म्हणजे पाटील हे न्यायनिवाडा करायचे. काही वेळा म्हणजे खूपच गुंतागुंतीचे खटले असले तर दिव्य पद्धतीचा वापर केला जायचा असं जदुनाथ सरकार नोंदवतात. दिव्य म्हणजे अग्निपरीक्षा किंवा पाणीपरीक्षा वगैरे. अच्छा, त्या काळातल्या प्रथा. हो, पण अंतिम अपील राजाकडे करता येत असे. बरं. आपण महाराजांच्या लष्करी आणि प्रशासकीय कौशल्याबद्दल बोललो, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, विशेषतः त्यांच्या धार्मिक धोरणाचा काय प्रभाव होता? असं नेहमी म्हटलं जातं की ते खूप धार्मिक होते, पण धर्मांध नव्हते. याबद्दल काय सांगतात हे स्रोत? हे अगदी खरं आहे. जदुनाथ सरकार तर स्पष्टपणे म्हणतात की महाराज लहानपणापासूनच खूप धार्मिक वृत्तीचे होते. पण त्यांची ही धार्मिकता त्यांना कधीच कट्टर किंवा असहिष्णू बनवत नव्हती. त्यांनी हिंदू साधू संतांचा जसा आदर केला तसाच मुस्लिम फकीरांचाही केला. स्त्रियांचा आदर करणं, सगळ्यांना समान संधी देणं, माणसाची गुणवत्ता बघणं, जात किंवा धर्ममध्ये न येऊ देणं ही त्यांच्या राज्याची खास ओळख होती. म्हणूनच तर सरकार त्यांना काय म्हणतात? हिंदू जातीने निर्माण केलेला शेवटचा महान रचनात्मक प्रतिभावंत आणि राष्ट्रनिर्माता. आणि हे सगळं त्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय म्हणजे परकीय मदतीशिवाय उभं केलं. आपलं प्रशासन, आपलं सैन्य. हे खरंच खूप मोठं आहे. त्यांच्या चारित्र्याचे आणखी पैलू इतर स्रोतांमधून कसे दिसतात? तो क्वेस्ट जर्नल्समधला लेख काय म्हणतो? क्वेस्ट जर्नल्समधला लेखही याच गुणांवर भर देतो. त्यात म्हटलं आहे की ते एक उत्तम पुत्र होते, कर्तव्यदक्ष प्रशासक होते, विश्वासू मित्र होते आणि लोकांना प्रेरणा देणारे कुशल नेते होते. त्यांचं आयुष्य म्हणजे इतरांच्या चुकांमधून शिका आणि सतत पुढे जात राहा अशी प्रेरणा देणार आहे. आणि त्यांचा शिक्षणावरचा भर तोही खूप महत्वाचा आहे. काय म्हणायचे ते शिक्षणाबद्दल?
ते म्हणायचे, प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे, कारण युद्धकाळात जी गोष्ट ताकदीने साध्य होत नाही ती ज्ञानाने आणि युक्तीने साध्य करता येते. वाह, किती आधुनिक विचार आहे हा. ऐकी नाही, त्यांचं चारित्र्य निष्कलंक होतं यावरही तो लेख भर देतो. आता जरा एका वेगळ्या पण महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया. आज जी शिवाजी महाराजांची एक प्रतिमा आपल्या मनात आहे, एक वीर, धुरंधर, नैतिक राजा, ती नेमकी कशी बनली? यात पोवाड्यांचा किती हात आहे? नील नागवेकर काय म्हणतात यावर? नागवेकरांच्या मते पोवाड्यांचा यात खूप मोठा वाटा आहे, खूप महत्वाचा. ते म्हणतात की 17व्या शतकात पोवाडे हे लोकांपर्यंत पोहोचायचं, त्यांच्या स्फूर्ती भरायचं एक जबरदस्त माध्यम होतं. म्हणजे आजच्या सोशल मीडियासारखं काहीसं? हो, एका अर्थी म्हणता येईल. विशेषतः गोंधळी समाजाने गायलेले पोवाडे तर गावागावात पोहोचायचे. अफजल खान वधासारख्या ज्या नाट्यमय घटना होत्या त्यावर रचलेले पोवाडे. हां, ज्ञानदासाचा पोवाडा प्रसिद्ध आहे. बरोबर, 1659चा. असे पोवाडे खूप गाजले आणि यातून शिवाजी महाराजांची एक प्रतिमा तयार झाली कशी, तर धूर्त, पराक्रमी आणि ज्याला देवाचा आशीर्वाद आहे असा राजा. पण हे पोवाडे ऐतिहासिकदृष्ट्या कितपत खरे मानायचे? नागवेकर म्हणतात की ते बऱ्यापैकी अचूक मानले जातात. कारण अनेकदा हे पोवाडे रचणारे कवी त्या घटनांचे साक्षीदार असायचे किंवा त्यांनी ती माहिती लगेच मिळवलेली असायची. पण इथे नागवेकर एक इंटरेस्टिंग मुद्दा मांडतात. काय? ते म्हणतात की नंतरच्या काळात, म्हणजे विशेषतः आपल्या शाळेच्या पुस्तकांमधून वगैरे, महाराजांचं थोडं उदात्तीकरण झालं. म्हणजे काय, तर त्यांना पूर्णपणे नैतिक, आदर्शवादी असं दाखवलं गेलं. म्हणजे मूळ पोवाड्यांमध्ये काही वेगळं होतं? हो, नागवेकर म्हणतात की मूळ पोवाड्यांमध्ये महाराज अफजल खाना इतकेच चाणक्य दाखवलेत, प्रसंगी कपटी, राजकीय डावपेच खेळणारे. अच्छा. याचं कारण असं की 17व्या शतकात आजच्यासारखं कपटनीतीला पूर्णपणे निगेटिव्ह मानलं जात नव्हतं. ते राजकारणाचा, युद्धाचा एक भाग मानला जायचा. म्हणजे तेव्हाची नैतिकता आणि आजची यात फरक आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. हो, ही प्रतिमा कशी बदलत गेली हे बघणं पण इंटरेस्टिंग आहे. आणि पुढे जाऊन सत्यशोधक समाजाने, आंबेडकरी चळवळीतल्या जलशांनी सुद्धा याच पोवाडा फॉर्मचा वापर केला. पण कशासाठी? तर सामाजिक आणि राजकीय विचारांच्या प्रसारासाठी. म्हणजे एकंदरीत शिवाजी महाराजांनी फक्त एक राज्य नाही जिंकलं, पण एका विखुरलेल्या समाजाला एकत्र आणून त्याला एक नवी ओळख दिली, एक नवी अस्मिता दिली. त्यांचं राज्यानंतर जरी काही काळाने मुघलांनी जिंकलं, तरी त्यांनी जी भावना निर्माण केली ती टिकून राहिली. हाच त्यांचा खरा वारसा म्हणायचा का? अगदी अगदी. जदुनाथ सरकार यांच्या विश्लेषणाचा हाच गाभा आहे असं मला वाटतं. ते म्हणतात की महाराजांचं राज्य त्यांच्या मृत्यूनंतर फक्त 9 वर्षात औरंगजेबाने जिंकलं, हे खरं आहे. पण त्यांनी मराठा समाजात जी अस्मिता जागवली, जो आत्मविश्वास निर्माण केला, जी एकतेची भावना, जरी ती मर्यादित स्वरूपाची असेल तरी निर्माण केली, तोच त्यांचा खरा आणि कधीही न संपणारा वारसा आहे. त्यांनी लोकांना स्वराज्य म्हणजे काय आणि ते कसं टिकवायचं, त्यासाठी कसं लढायचं याची प्रेरणा दिली. आणि हीच गोष्ट बाकीचे स्रोत पण सांगतात का? हो, मुंबई विद्यापीठाचं साहित्य असो किंवा क्वेस्ट जर्नल्समधला लेख, ते हेच अधोरेखित करतात. त्यांच्यामुळे एका समाजाला स्वतःची ओळख मिळाली, राष्ट्रीयत्वाची एक अंदुकशिका होईना पण जाणीव झाली. त्यांचे प्रशासन, त्यांची लष्करी रचना, त्यांची ती सर्वसमावेशक धोरणं, ही पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श ठरली. आणि हे सगळं त्यांनी कसं साध्य केलं? जसं सरकार म्हणतात, ते निरक्षर होते तरीही, आणि कोणतीही परकीय मदत न घेता. मध्ययुगीन भारतातल्या कोणत्याही हिंदू राजासाठी ही एक अद्वितीय, म्हणजे अतुलनीय कामगिरी होती. तर आज आपण जदुनाथ सरकार, नील नागवेकर आणि इतर अभ्यासकांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू पाहिले. त्यांचं राजकीय आणि लष्करी धोरण, त्यांच्यासमोरची ती गंभीर सामाजिक आव्हानं म्हणजे जातीभेद, वतनदारी, त्यांचं ते कार्यक्षम प्रशासन, त्यांची धार्मिक सहिष्णुता आणि त्यांची प्रतिमा घडवण्यात पोवाड्यांचा असलेला वाटा, या सगळ्यावर आपण बोललो. आणि या सगळ्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते, अजिबात नाही. ते एक अत्यंत दूरदृष्टीचे राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, समाज आतून कितीही दुभंगलेला असला, तरी एका स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, लोकांना एकत्र आणायचा प्रयत्न केला, त्यांना नवी ओळख दिली, आत्मविश्वास दिला. पण त्याचवेळी
पण त्याचवेळी त्यांच्या काळातल्या ज्या सामाजिक मर्यादा होत्या, विशेषतः तो जातीभेद आणि वतनदारीचा पगडा, या वास्तवाकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत. कारण या मर्यादांचा परिणाम पुढे मराठा साम्राज्याच्या वाटचालीवर झालाच, असं जदुनाथ सरकार सूचित करतात. खरंय. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात जे आदर्श घालून दिले स्वराज्याचे, चांगल्या प्रशासनाचे, सर्वसमावेशकतेचे, ते आजच्या 21व्या शतकात आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत. त्यातून आज आपण नक्की काय शिकू शकतो?